तुझा खे हाती तुझ तुझारे साथी पायात तू. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण साळेगाव येथील शेतकरी, आपलं नाव सांगा भाऊ. सुंदर शिसराव ढोळे. मोबाईल नंबर आपला. 9921145780. आपल्याकडे हळद किती एकर आहे? 3 एकर आहे. आणि कधीपासून तुम्ही हळद घेता समजा? गेल्या वर्षी 2 एकर होते. 2 एकर होते. हां, तर तुमच्या आता हे जे आपण खड्डात शेतामध्ये तुमच्या उपटलेलं आहे, हां, आता ह्या गड्ड्याची जी साईज आहे एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे पोचलेला गड्डा आहे. लांबी पण चांगली झाली आणि कांडी साईज पण चांगली झाली. त्यासाठी तुम्ही काय काय नियोजन केलं थोडक्यात सांगा ना. जमीन भुसभुशीत होण्यासाठी शिबॉन सोडलं पहिल्यांदा स्टेप आणि मग नरम झाल्यामुळं कांडीला बरोबर झाली. सिबॉन सोडल्यामुळे शेतकरी मित्रांनो, त्याच्या सिबॉन यांनी सोडलं त्याच्यामुळे काय की जमीन पूर्ण मोकळी भुसभुशीत झाली, त्याच्यामुळे कांडी लांबायला मदत झाली आहे का नाही. म्हणजे अजून बी तुमच्या जमिनीचे बेड पूर्ण मोकळे आहेत, एकदम नरम आहे. हा. आणि कांडी लांबासाठी तुम्ही कुठलं औषध घेतलं? कांडी लांबायसाठी पुन्हा काजू प्लस आवाड घेतलं. आवाड. याच्यामुळे तुमचं काय काय फरक दिसला तुम्हाला? याच्यामुळं हे पुन्हा आणखीन वाढ झाली. भरपूर फुटवा वाढला आणि कांडीची लांबी पण चांगली वाढली. आणि काजूमुळे काय फरक दिसला तुम्हाला? काजूमुळे लसलशीत आणि हिरवगारपणा टिकून राहिला. गिरणारी. आणि हे जे आता तुमची कांडी जी फुगलेली यासाठी तुम्ही कुठला खत वापरला? यासाठी पुन्हा प्लस हे आम्ही प्रोक हे किती वापरले एकरी? एकरी 2 लिटर. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता या कांडीची साईज पण पाहू शकता तुम्ही. आणि यांनी पारंपरिक खताऐवजी हे आम्ही प्रोके जे वापरलेले, त्यामुळं कांडीची साईज ही एकदम ठोकर जाड आणि एकदम कलर पण तिचा चांगला झालेला आहे. तर निश्चितच आपण पारंपरिक खताऐवजी फर्टिस्टार खते, त्यानंतर हे आम्ही प्रोकेचा जर गड वापरला तर आपल्या हळदीमध्ये उत्पादन वाढणार आहे. आणि आपण हेच नियोजन करून तुम्ही मागच्या वर्षी हळद घेतली, किती उत्पन्न आलं एकरी? गेल्या वर्षी 2 एकर होते बघा, 80 क्विंटल वाळून भरले आणि 30 क्विंटल बेणं ठेवलं होतं. हा, तर यांचं उत्पन्नाचा तुम्ही पण अनुभव घेऊ शकता. तर ह्या वर्षी तर मला तर म्हणायचं गेल्या वर्षी पेक्षा पण चांगली. अपेक्षा तुमची आणखी नाही चांगली होऊ शकते असं तुमचं बरोबर आहे. तर मागच्या वर्षी 40 क्विंटल एकरी बेणं ठेवून त्यांना हळद झाली प्रति एकर. असं 2 एकर मध्ये 80 क्विंटल आणि 30 क्विंटल बेणं. बरोबर आहे. धन्यवाद. बोलतो मी.